नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। तर पहा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता। भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? भारतात पवन ऊर्जा क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू। तामिळनाडू। बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलेलं आहे। तर पहा, या ठिकाणी आपला प्रश्न पहिला आहे, पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा, विचार करा। पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेश। विद्यार्थी मित्रांनो, पिलीभीत व्याघ्र प्रकल्प कशासाठी प्रसिद्ध आहे? तर वाघांसाठी प्रसिद्ध आहे। लिहून ठेवा। पुढील प्रश्न पहा, भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? भारताची पूर्व पश्चिम लांबी योग्य उत्तर आहे 2933 किमी, म्हणजे 2933 किमी। लक्षात ठेवा, 2933 किमी। पूर्व पश्चिम म्हणजे ही दिशा झाली पूर्व आणि ही झाली पश्चिम। ही जी लांबी आहे, ही लांबी आपल्याला विचारलेली आहे, पूर्व पश्चिम। पुढील प्रश्न पहा, रबर वृक्ष खालील कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो? रबर वृक्ष खालील कोणत्या वृक्ष प्रकारात मोडतो? योग्य उत्तर आहे उष्णकटिबंधीय सदाहरित। उष्णकटिबंधीय सदाहरित। पुढील प्रश्न पहा, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे जयपूर। जयपूर। विद्यार्थी मित्रांनो, जयपूर बद्दल जर माहिती पाहायची ठरली तर राजस्थानची राजधानी काय आहे? जयपूर आहे। वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे। राज्य आणि राजधान्या तोंडी पाठ करून ठेवायचे आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न असतोच। राजस्थानची राजधानी कोणती आहे? जयपूर आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच जयपूरला गुलाबी शहर म्हणजे पिंक सिटी म्हणून ओळखले जाते। जयपूर हे राजस्थानमधील सर्वात मोठे शहर आहे। या ठिकाणी काय आहे? तर भव्य किल्ले आहे आणि समृद्धी संस्कृतीसाठी ते जगभर प्रसिद्ध आहे। जे काही जयपूर आहे ते भव्य किल्ले आणि समृद्ध संस्कृतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे। जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला, या शहराची स्थापना कोणी केली? तर महाराजा सवाई जयसिंग द्वितीय। महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी जयपूरची स्थापना केली। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। लिहून ठेवा, गुलाबी शहर जयपूर। पुढील प्रश्न पहा, उत्सव हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? उत्सव योग्य उत्तर आहे संस्कृत भाषा। उत्सव हा शब्द संस्कृत भाषेतील आहे। पुढे पहा, पोस्टाची कार्ड व पाकिटे छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? योग्य उत्तर आहे नाशिक या ठिकाणी। पोस्टाची कार्ड व पाकिटे छापण्याचा कारखाना नाशिक या ठिकाणी आहे। पुढे पहा, खालीलपैकी कोणता कोळशाचा प्रकार आहे? पर्याय पहा, लिग्नाइट, बिटुमिनस, पीठ, वरीलपैकी सर्व। विद्यार्थी मित्रांनो, लिग्नाइट हा कोळशाचा प्रकार आहे, बरोबर आहे। बिटुमिनस कोळशाचा प्रकार आहे, बरोबर आहे। पीठ कोळशाचा प्रकार आहे, बरोबर आहे। या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, वरीलपैकी सर्व। जे काही तीनही पर्याय आहे, लिग्नाइट, बिटुमिनस आणि पीठ, हे तीनही कोळशाचे प्रकार आहेत। म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, वरीलपैकी सर्व। पुढील प्रश्न पहा, आर्य समाजाच्या सुरुवातीच्या काळात मुख्य संपत्तीचे मोजमाप कशाने केले जात असे? आर्य समाजाच्या सुरुवातीच्या काळात मुख्य संपत्तीचे मोजमाप कशाने केले जात असे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, गायी। पुढील प्रश्न पहा, राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते आहे?
राज्य आणीबाणी घोषित केलेले पहिले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पंजाब. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? या ठिकाणी वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ आपल्याला दिले आहेत. कोणता पर्याय बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, पर्याय पहिला आहे तगादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. विद्यार्थी मित्रांनो, तगादा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. तगादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे. दुसरा पर्याय पहा, कसब दाखवणे म्हणजे काय? कुशलता, कौशल्य दाखवणे. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कसब दाखवणे म्हणजेच काय? कुशलता दाखवणे, कौशल्य दाखवणे. दुसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, मुग्ध होणे म्हणजे गुंग होणे, आश्चर्याने दंग होणे. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, मुग्ध होणे म्हणजे गुंग होणे. बरोबर आहे. आश्चर्याने दंग होणे. बरोबर आहे. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारला आहे खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, हे जे तीनही वाक्प्रचार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. तगादा लावणे, एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे, कसब दाखवणे, कुशलता कौशल्य दाखवणे आणि मुग्ध होणे म्हणजे गुंग होणे, आश्चर्याने दंग होणे लगेच लिहून ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, सम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. विषम, सम, विषम. पुढे पहा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले? क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केलं. कोणाला? लगेच उत्तर यायला पाहिजे. बहादूर शाह. बहादूर शाह. पुढे पहा, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे मेघालय. मेघालय. पुढील प्रश्न पहा, 1919चा भारत सरकार कायदा कोणाच्या काळात आला होता? 1919चा भारत सरकार कायदा कोणाच्या काळात आला होता? योग्य उत्तर आहे लॉर्ड चेम्सफोर्ड. लॉर्ड चेम्सफोर्ड. पुढे पहा, भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे आपल्या महाराष्ट्रात आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात कोठे आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा, भारतात चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? योग्य उत्तर आहे कर्नाटक. भारतामध्ये चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कर्नाटक राज्यात होते. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय पहा, सार्वजनिक सभेची स्थापना ग वा जोशी यांनी केली. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक सभेची स्थापना ग वा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी केली. 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, शतपत्रे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. शतपत्रे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली. 3 नंबर पर्याय पहा, ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला. चौथा पर्याय पहा, सुबोध रत्नाकर हा ग्रंथ रमाबाई रानडे यांनी लिहिला. बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, चुकीचं आहे. रमाबाई रानडे यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला नाही. कोणी लिहिला आहे? तर सावित्रीबाई फुले. लक्षात घ्या, सुबोध रत्नाकर हा जो काही ग्रंथ आहे हा सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. सावित्रीबाई फुले. ओके, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय.
आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय अयोग्य आहे? 4 नंबर पर्याय अयोग्य आहे. ओके. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे तीनही वाक्य जसे आहेत तसे वहीमध्ये लिहून घ्या. यावर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा नाही, 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. सार्वजनिक सभा म्हटलं की ग. जोशी. शतपत्रे कोणी लिहिली? गोपाळ हरी देशमुख. आणि ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. ओके. पुढील प्रश्न पहा. मेरी कोम हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम योग्य उत्तर आहे मुष्टियुद्ध. मेरी कोम हे नाव मुष्टियुद्ध या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेतील संविधान दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाच्या प्रभावाखाली आहे? पर्याय पहा, विचार करा, उत्तर यायलाच पाहिजे. 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारतीय राज्यघटनेतील संविधान दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या देशाच्या प्रभावाखाली आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न पहा. नवीन मतांचा पुरस्कार करणारा याला काय म्हणतात? पुराणमतवादी, उदारमतवादी, पुरस्कर्ता, नवमतवादी. काय म्हणतात? नवीन मतांचा पुरस्कार करणारा याला म्हणतात नवमतवादी. नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी. पुढे पहा. महाराष्ट्रातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? महाराष्ट्रातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर पहा, योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे. पुढील प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर डॅश डॅश रोजी घोषित केला. संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर डॅश डॅश रोजी घोषित केला. कधी घोषित केला? तर 1948. मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी घोषित केला. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? विचार करा. धाराशिव शहर कोणत्या नदीकाठावर आहे? या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते तुम्ही मला लगेच कमेंट करून सांगायचं आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.